हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मी आलतो शेतात आणि शेतात येऊन मला चवळ्या कुटायच्या होत्या, तर मी बसलो चवळ्या कुटायला. मग मी चवळ्या कुटून घेतोय, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्या बाद मग मी निघालो निंबाच्या सावलीखाली. तर मी निंबाच्या सावलीखाली येऊन बसलो आणि तिकडून आमची आजीबाई बघत होती. आजी म्हणाली मला, चल आपण जाऊया हिरीवर. तर मी मग म्हणलं हो चाल, काय काम करते इथलं उन्हाचं. तर म्हातारी म्हणाली चाल. तर मग मी निघालो आणि मी घेतोय माझी बॅग, म्हणजे की ते चवळ्या कुठलेल्या होत्या ते घेऊन जायचं होतं मला घरी. तर मी निघालो आणि तिकडंच रस्ता होता घर जायला. तर आजीन मी बोलत बोलत चाललो आणि बोलत चाललो होतो बाहेर. तर आजी म्हणाली हे काय गवत उगलं, इथं हे लावायचंय ते लावायचंय इत्यादी बोलत होती. तर मी म्हणलं असू दे, आता काय उन्हाळ्याचे ऊनच चालू राहील, तू काय करते एवढं उन्हात, घरी तर पडत आहे. आणि तेवढ्यात मग मी आलो आपल्या हिरीवर आलो आणि हिरीवरला दृश्य नजारा आमच्या हिरीला अजून तरी पाणी चालू होतं, हिरीला भरपूर पाणी चालू होतं. तर म्हातारी म्हणाल मला बघ तिकडं सरप आहे आणि माशा पण. तरी मी म्हणलं बरं बघूया. तर मी बघितले आणि तुम्हाला पण दाखवतो, पण तुम्हाला दिसणार नाही झूम केल्याशिवाय. तर मी झूम करू शकत नाही कारण की ऊन होतं. तर मग मी हिर बघावी. आजी म्हणे चल बंद कर. तेवढ्यात मग मी बटन दाबलं आणि बंद केलं. आणि आपल्याला हे झाड कशाचं असेल मात्र मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगावे. आणि तेव्हा मग आलो मी निंबाखाली आणि आपली गाडी होती तर सावलीत लावलेली. बसलो आणि किक मारली आणि घरी निघालो.